की आपण आपला 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचा आणि जर नसेल तर आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. मैदानावरती जर काय घडलं तर 12वा खेळाडूच मैदानावरती जाईल याची दक्षता घ्यायची आहे. त्या व्यतिरिक्त कोणता खेळाडू जर गेला तर त्या टीमला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. रिव्ह्यू दोन्ही टीमसाठी एक एक रिव्ह्यू असेल. वाईड, रनआउट आणि बिमरसाठी त्याचा वापर तुम्ही करू शकता आणि एकदा जर का रिव्ह्यू गमावला तर पुन्हा तुम्हाला वापरता येणार नाहीये. पहिला चेंडू खराब टाकतोय तो गोलंदाज सनी पाटील. वाईड बॉल असल्याचा इशारा. धावसंख्येचं खातं या ठिकाणी खुलं झालेलं आहे. बॅटिंग करत असणाऱ्या राजे शिव छत्रपती वॉरियर्स या टीमचं. फुलटॉस आणि त्याचा खरपूस समाचार. या स्पर्धेतील हा पहिला षटकार या ठिकाणी ठोकला जातोय. खरं तर पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. स्पर्धेत जो पहिला निर्धाव षटक टाकेल त्यासाठी 1000 रुपयाचे कॅश प्राइज. पहिले 3 षटकार जो फलंदाज लगावेल त्यासाठी 500 रुपये. लगातार 3 चौकार त्यासाठी 500 आणि लगातार 3 विकेट अर्थातच विकेट हॅट्रिक त्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल मंगेश दादा कदम यांच्या माध्यमातून. नक्कीच मंगेश दादा कदम यांनाही आम्ही मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. सनी पाटीलचा हा चेंडू पडल्यानंतर अगदी वेगानं बाहेरच्या दिशेने निघाला. चेंडू विसावला सरळ विकेट किपर मध्ये. निर्धाव चेंडूचा खेळ या ठिकाणी संपुष्टात येतोय आणि धावफलक स्थिरावलाय 7 या धावसंख्येवरती. 7 धावा लागतात धावफलकावरती. सनीचा हा चेंडू ऑफ ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. चेंडूपर्यंत पोहोचतील. चेंडूला अडवणार, उचलणार, फेकणार तोपर्यंत प्राप्त केली जात आहे दुसरी धाव आणि या दुहेरीच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 9 धावा लागतायत त्या धावफलकावरती. सूरज लबडे आणि संदीप भौड ही सलामीची जोडी मैदानावरती आपण बघतोय. पहिले षटक टाकतोय तो सनी पाटील. खूप चांगली स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. खरं तर आम्ही उशिराने या स्पर्धेत दाखल झालो त्यामुळे मी आयोजकांची मानस आणि मी स्वतः अंकित मालुसरे आयोजकांची दिलगिरी या ठिकाणी व्यक्त करतो, क्षमा मागतो आणि इथे पुन्हा एकदा मॅचकडे जातोय. सनीचा हा चेंडू वेगवान होता. पडल्यानंतर सहज बाहेरच्या दिशेने निघतो. खरं तर ज्या वेळेला चेंडू फुलर लेन टाकलेत ना त्या वेळेला फलंदाज सकतायत, कारण पुढ्यात पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेने वळण घेतोय आणि सरळ विसावतोय तो विकेट किपरच्या हातामध्ये. पण इथे मात्र फुलटॉसवरती एक षटकार जरूर लगावलाय सूरज लबडे या फलंदाजानं. ऑन साईडला खेळायचं होतं. बॅटचे इनर एज घेऊन विकेटच्या बाजूला चेंडू रेंगाळत बसला. एक धाव घेता येईल इतका अवधी दोनही फलंदाजांकडे या ठिकाणी होता आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 10 धावा लागतायत त्या धावफलकावरती. 10 धावा धावफलकावरती. अगदी मनाला भावेल असं आयोजन आपण या मैदानावरती बघतोय. मराठा प्रीमियर लीग 2025च्या माध्यमातून नेहमीच ही स्पर्धा चर्चेत राहिली आहे. दरवर्षी काही ना काहीतरी नवीन या स्पर्धेमध्ये करण्याचा प्रयत्न असतो आणि विशेषतः सध्याच्या घडीला मैदान जरी बदललं असलं तरी आयोजनातील दमखम मात्र तोच पाहायला मिळतो आणि अगदी भारदस्त असं आयोजन आपण या मैदानावरती बघतोय. पहिला सामना सुरू झालेला आहे. 2 षटकानंतर खऱ्या अर्थानं आपण बघतोय की मैदानावरती ऑफिशियल ड्रिंक्स ब्रेक असेल. पहिली विकेट या ठिकाणी प्राप्त केली जात आहे. चांगला झेल टिपला आणि पहिला धक्का राजे शिव छत्रपती वॉरियर्स टीमला. पहिली विकेट या ठिकाणी गमावली जात आहे आणि धावफलक स्थिरावला 10 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे.
आज भरपूर सामने आपल्याला कव्हर करायचे, त्यामुळे वेळेलाही फार महत्त्व असेल. वेळेचं बंधन तुमच्यावरती असणार आहे, त्यामुळे सुरुवातीची 3 षटकं तुम्हाला 15 मिनिटांमध्ये संपन्न करावी लागतील. आणि जर का तसं घडलं नाही तर एक खेळाडू त्या ठिकाणी शेवटच्या षटकात तुम्हाला सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल, कारण वेळ वाचली तरच तुम्हाला सामने जास्तीत जास्त कव्हर करता येतील. त्यामुळे जितकं चांगलं आयोजन आहे ना, तितकं तुमचं सहकार्यसुद्धा असणं फार गरजेचं आहे. अशी विनंती मी दोन्ही टीमला करेन. जास्त वेळ घेऊ नका. फिल्डिंग करणारी टीम काव्य अँड अन्वित 11 ला मी विनंती करेन. रोशन मोरे, ऋषिकेश पाटील आणि अनिकेत जोशी यांनी या संघाला पुरस्कृत केले, तर दुसऱ्या बाजूला प्रवीणदादा मनवे आणि प्रतीक मनवे यांनी पुरस्कृत केलेला राजे शिव छत्रपती वॉरियर्स हा संघ. हा फटका बसलाय. भरपूर काळ हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली हा झेल टिपला जातो आणि फलंदाज जो कर्दन काळ ठरू शकला असता सूरज लबडे या ठिकाणी होतोय बाद. वेल 10 या धावसंख्येवरती सुरुवातीला बाद झाला संदीप बौड. धावसंख्येचं खातं त्याला खुलं करता आलं नाही. 0 या धावसंख्येवरती त्यानं पहिल्या चेंडूवरती आपली विकेट गमावली, तर 6 चेंडू फेस करत वैयक्तिक 9 धावा काढून बाद झाला तो सूरज लबडे. न्यू बॅट्समन मैदानावरती दाखल होतोय. तिसऱ्या क्रमांकावरती तांबाटी टीमचा एक चांगला अष्टपैलू खेळाडू प्रवीण राणे यांना आपण बघतोय नॉन स्ट्रायकर एंडला. स्ट्रायकर एंडला बघू शकाल कुणाल कदम. कोण विसरेल या खेळाडूला. आणि ज्या ज्या वेळेला हा खेळाडू आठवला जाईल ना, ज्या ज्या वेळेला या खेळाडूला तुम्ही मैदानावरती बघाल ना, त्या त्या वेळेला सर्वप्रथम तुम्हाला अगदी आठवण होईल मराठा प्रीमियर लीगची. वेगवान चेंडू अगदी प्लम सापडतो. यष्टांच्या मधोमध सापडला. गती भरपूर होती. गोलंदाज कुणालला आपण बघतोय. कुणाल गरुडकर हा गोलंदाज इथे चांगली कामगिरी करत असताना गेल्या पावली माघारी परतावं लागेल ते कुणाल कदमला. थँक्यू डीजे. सन्माननीय गोरठण गावचे आमचे अतिथी मान्यवर सन्माननीय मंदार पाटील साहेबांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी करतोय. त्यांनाही विनंती असेल की आपण अतिथी मंचावरती यावं. सुरुवात खरं तर चांगली होती. सुरुवातीच्या षटकामध्ये सावध पवित्रा घेतला होता, पण जशी पहिली विकेट गमावली ना, तदनंतर बाद झाला सूरज लबडे आणि गेल्या पावली माघारी परतला तो कुणाल कदम हा फलंदाज. ऑन अ हॅट्रिक असेल तो गोलंदाज कुणाल गरुडकर. दिशा भरकटतोय. दिशा खराब आहे. पंचांनी वाईट दर्शविलाय. अतिरिक्त एक धाव या ठिकाणी वाढेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या वधारते. 11 धावा लागत आहेत त्या धावफलकावरती. 4 षटकांची मॅच आहे. 24 चेंडूचं एक एक सत्र. 24 चेंडूवरती किमान 45-50 धावा झाल्या पाहिजेत हीच अपेक्षा असते पहिल्यांदा बॅटिंग करणाऱ्या टीमकडून. पण इथे धावसंख्येला रोख लावतोय तो गोलंदाज कुणाल. बॅटची एच क्लिअर साऊंड. यष्टीरक्षकाने टिपलाय झेल. या षटकात तिसरी सफलता प्राप्त करतोय कुणाल गरुडकर आणि या मॅच मध्ये आता बॅकफूट वरती टाकलंय राजे शिव छत्रपती वॉरियर्स या टीमला.
कमालीची गोलंदाजी राहिले मैदानावरती. कुणाल गरुडकरनं प्रभावित केलंय. अचूक टप्पा, वेगावरती नियंत्रण, विविधतेने भरलेली गोलंदाजी तो मैदानाच्या आतमध्ये सादर करतोय. उजव्या हाताचा गोलंदाज पंचांच्या उजव्या बाजूनं राईट आर्म राऊंड द विकेटनं खरं तर अँगल क्रिएट करण्याचा त्याचा प्रयत्न आहे आणि त्यामध्ये तो सफल ठरलाय. खूप चांगली गोलंदाजी, कौतुकास्पद कामगिरी कुणाल गरुडकर या गोलंदाजाकडून. फुल टॉस फ्लिक केलं, दिशा द्यायची होती, बॅकवर्ड क्षेत्राकडे चेंडूनं वाटचाल केली. एक धाव या ठिकाणी जरूर मिळेल आणि एका धाबेच्या बरोबरीने फलंदाज या ठिकाणी नितेश पाठारे हा फलंदाज मैदानावरती आपल्या धावसंख्येचं खातं, वैयक्तिक धावसंख्येचं खातं या ठिकाणी खुलं करतोय. एकूण धावसंख्या होते धावफलकावरती 12 धावा आहेत धावफलकावरती. 4 फलंदाज या ठिकाणी गमावले. ते बॅटिंग करणारा राजे शिवछत्रपती वॉरियर्स या टीमनं प्रवीण राणे यांना आता सर्वस्व जबाबदारी आपल्या खांद्यावरती घ्यावी लागेल. चांगला खेळ त्यांना मैदानावरती दाखवावा लागेल. वेगवान चेंडू होता, दडपण भरपूर आहे. ज्या ज्या वेळेला डिफेन्स करण्याचा प्रयत्न झाला ना त्या त्या वेळेला संधीच देत नाही हा गोलंदाज. हे पाहिलं आपण. कुणाल कदमला अगदी आशालभूत अशा नजरेनं बघत ठेवलं. त्याला समजलंच नाही की चेंडू कधी निघाला आणि सरळ त्याला पकडलं ते पायचीत. त्याच पद्धतीचा चेंडू होता प्रवीण राणे यांच्यासाठी आणि त्यांना सुद्धा आशालभूत अशा नजरेनं बघत ठेवलंय. ऑन साईडला फ्लिक ऑफ द रिस्क. इथे मात्र आपण बघतोय मनगटाच्या साह्यानं हा फटका बोलवला. डीप स्क्वेअर लेगला येतोय. उत्तुंग षटकार. आहे धावफलकावरती 18. 9 धावांच्या सरासरीनं 18 धावा आहेत धावफलकावरती. धावा नव्हत्या खरं तर शेवटच्या चेंडूवरती षटकार ठोकला प्रवीण राणे यांनी आणि धावसंख्येला थोडा का होईना आकार येतोय. कुणाल गरुडकरनं खूप चांगली कामगिरी साकारली होती. शेवटच्या चेंडूवरती त्याला षटकाराचा मार बसला. नरेश दलवी सर, खरं तर मानस आणि आमची चर्चा अगदी येत असतानाच झाली की हे मैदान तसं पाहायला गेलं तर परिसीमा या मैदानाची भरपूर जवळ आहे आणि या मैदानावरती सातत्यानं धावांचा रतीप टाकला जाईल. पण दुसरी बाब, मी आयोजकांना खरोखर धन्यवाद देतो की या मैदानाचा आढावा घेता, या मैदानाची परिसीमा बघता त्यांनी ओळखलं की या मैदानावरती जर तुम्हाला धावा रोखायच्या असतील ना तर सर्वप्रथम गोलंदाजाला बेनिफिट अशी खेळपट्टी तुम्हाला बनवावी लागेल. आणि अगदी आढावा घेतला तर खेळपट्टी गोलंदाजीला पोषक आणि तशी खेळपट्टी या ठिकाणी पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं आपण बघतोय की तशी खेळपट्टी बनवली आणि खेळपट्टीने रंग दाखवलेत सुरुवातीच्या 2 षटकामध्ये. इतकी चांगली गोलंदाजी सनी पाटील आणि साथी गोलंदाज कुणाल गरुडकर या 2 गोलंदाजांकडून. ऑफ ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहेत पण फरक पडणार नाहीये. नेत्रदीपक फटका आपण बघतोय. कव्हर पॉइंटला चिरत चेंडू निघाला चौकारासाठी. थँक्यू डीजे. मोठ्या फटक्यांची गरज आहे. चौकार आलाय. चौकाराच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 22. अजून एक चांगला फटका, खूप चांगला स्ट्रोक. पुस्तकी फटक्याचा उपयोग केला जातो लेझी क्रिकेट. मिस फील्ड नंतर अजून एक चौकार येतोय. धावसंख्या होतीये 26. सुरुवातीला खरं तर धावा नव्हत्या. शेवटच्या चेंडूवरती अगोदरच्या षटकात षटकार आला आणि इथे 2 चौकारांनी सुरुवात झाली. याचा अर्थ तब्बल 3 चेंडूवरती 14 धावांचा शोध घेण्यात आलेले. फटके चांगले लगावतोय बॅट्समन नितेश पाठारे यांना. आपण बघतोय की पुस्तकी फटक्यांचा उपयोग त्यांच्या माध्यमातून केला जात आहे. एक धाव या ठिकाणी मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 27. 27 धावा धावफलकावरती. साथी गुणलेखक नरेश दळवी सर, मॅन फ्रॉम होराल, एक प्रोफेशनल स्कोरर आमच्या समवेत आता जॉईन झालेत.
वेगवान चेंडूसाठी क्यू आर होता, खोदून काढायचं होतं पण तसं काही घडलं नाही, संपर्कच झाला नाही, चेंडू सरळ विसावला विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूचा खेळ या ठिकाणी संपुष्टात येतोय. धावफलक स्थिरावेल 27 या धावसंख्येवरती. 4 फलंदाज गमावलेत. अजयचा हा चेंडू गती कमी करण्याचा प्रयत्न, तितका चांगला फटका पण त्याहीपेक्षा उच्च दर्जाचं क्षेत्ररक्षण आपण त्या ठिकाणी बघतोय. चेंडूची फेकी सुद्धा जलद गतीने होत असताना एक धाव या ठिकाणी मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 28 धावा लागतात त्या धावफलकावरती. 24 चेंडूचं एक सत्र आहे. 24 चेंडूवरती किमान 45-50 पर्यंत पोहोचणं फार गरजेचं असेल असा उल्लेख आपण सुरुवातीपासून करतोय. पण तिथपर्यंत पोहोचायचं असेल ना तर प्रत्येक चेंडूवरती आक्रमण होणं फार गरजेचं आहे. फुलटॉस, गली आणि थर्डमॅन मधून चेंडू निघालाय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतात पण त्या अगोदर चेंडू सीमा पार, चौकार. तीन षटकांचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. धावसंख्या आहे 10.67च्या सरासरीनं 32 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. खरं तर मैदान जरी फलंदाजीला पोषक असलं तरी ही खेळपट्टी आपण बघतोय गोलंदाजांना साथ देते आणि ही खेळपट्टी जे आम्हाला उपलब्ध करून दिले, बनवले सुनील वाघमारे, कैलास वाघमारे आणि रोशन वाघमारे यांनाही आम्ही मनापासून धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावा आहेत त्या धावफलकावरती. मी यानंतरची मॅच असेल, मी एक सूचना देतोय सर्व टीमला की 2 षटकानंतर ऑफिशियल ड्रिंक्स ब्रेक असेल. 2 षटकानंतर आपण पाणी घेऊन जायचं मैदानावरती. नंतर तुम्हाला खरं तर पाण्याची मागणी करता येणार नाही आहे. या मॅचमध्ये आपण बघतोय 3 षटकानंतर पाण्याची मागणी होते पण आपण विनंती करूयात की 2 षटकानंतर मैदानावरती पाणी घेऊन जायचं आहे आणि जर इमर्जन्सी असेलच तर तुम्हाला पाणी नक्कीच पुरवलं जाईल ज्या ज्या वेळेला पाण्याची मागणी होईल त्या त्या वेळेला, कारण ऊन भरपूर आहे, रखरखतं ऊन आहे. सगळ्या गोष्टींचा विचार करूनच आपण ही स्पर्धा पुढे नेण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. आणि इथे मात्र आपण बघतोय की या स्पर्धेतील पहिला सामना बॅटिंग करतोय राजे शिवछत्रपती वॉरियर्स हा संघ आणि धावसंख्या झाली आहे 3 षटकाच्या अंती 32 धावा आहेत त्या धावफलकावरती. शेवटचं षटक अक्षय आलाय गोलंदाजी मार्कवरती. फुलटॉस आणि त्यावरती फुल टॉल वसूल केला जातोय. प्रवीण राणे यांच्या बॅटमधून येतोय षटकार. जे खराब चेंडू होता त्याचा खरपूस समाचार. या षटकाराच्या बरोबरीने धावसंख्या होती 38. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. मला वाटतं राजेंद्र म्हात्रे यांचं हे इव्हेंट आणि खऱ्या अर्थानं आपण बघतोय की या स्पर्धेमध्ये प्रीतम पाटील सर यांचा संपूर्ण पॅनल आपल्याला पाहायला मिळेल. 38 धावा आहेत त्या धावफलकावरती. लुपिंग फुलटॉस होता, ऑन साईडला फटका कन्वर्ट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, खूप चांगली फिल्डिंग म्हणता येईल. एकच धाव आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होती 39 धावा आहेत त्या धावफलकावरती. मराठा प्रीमियर लीग 2025 हे शानदार पर्व आपण या मैदानावरती बघतोय. अध्यक्ष भूपेशदादा पाटील आणि या स्पर्धेचे आयोजक मिलिंददादा सावंत, त्याचबरोबरीने मयूरदादा मुंडे, विकी आंबरे, शुभम मोरे, अजिंक्य जाधव, नीरज दाबणे आणि मुन्ना मोरे या सगळ्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय की खूप चांगली स्पर्धा आपण या ठिकाणी उपलब्ध केली. त्याहीपेक्षा एक चांगला प्लॅटफॉर्म. मी या अगोदर उल्लेख केला की कुणाल कदम ज्या ज्या वेळेला व्यावसायिक स्पर्धा खेळेल ना त्या त्या वेळेला सर्वप्रथम त्याला मराठा प्रीमियर लीगचीच आठवण होणार, कारण या स्पर्धेतूनच तो घडला. या स्पर्धेनंच त्याला अगदी उच्च स्तरावरती पोहोचवलं. जयेश दलवी यांनाही मी आभार व्यक्त करतो की
आपण मला या स्पर्धेचा घटक बनवलात त्यासाठी तुम्हालाही मनापासून आभार आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो. आणि विशेषतः मराठा प्रीमियर लीग म्हटलं की जयेश दलवी नेहमीच चर्चेत राहणारा खेळाडू आहे. सातत्यानं मॅन ऑफ द सिरीज त्याच्या नावावरती राहिल्यात आणि या पर्वात त्याची कामगिरी कशी राहते याकडे जरूर लक्ष असेल. पण त्याहीपेक्षा दुसरा असा कोणता तरी खेळाडू निर्माण झाला पाहिजे जो जयेश दलवीला सुद्धा मागे टाकेल. वेगवान चेंडू पण दिशा खराब होती. पंचांनी वाईड असल्याचा इशारा या ठिकाणी दिलेला आहे. एक धाव या ठिकाणी वाढेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 41 धावा धाव फलकावरती. ऑन साईडला स्ट्रोक क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक धाव तर कंप्लीट दुहेरीसाठी निघालेत. दुसरी धाव चेंडूची फेकी खराब झाली त्या कारणास्तव एकेरीला परिवर्तित केलं दुहेरीत. या दुहेरीच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 43. एक सन्मानजनक धावसंख्या आता धावफलकावरती येत असताना, कारण भागीदारीची गरज होती. 4 विकेट अगदी लवकर गमावल्या होत्या आणि आपण त्यावेळेला सांगितलं होतं की धावा जमवायच्या असतील तर भागीदारी करावी लागेल. प्रवीण राणे आणि साथी फलंदाज नितेश पाठारे यांनी खूप चांगली बॅटिंग या ठिकाणी साकारले. प्रवीण राणे यांच्या बॅटमधून 2 षटकार, एक डबल, 2 सिंगलच्या साह्यानं वैयक्तिक 16 या धावसंख्येवरती खेळ करतायत प्रवीण राणे. वाईट बॉल एकदा वाढेल एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या सुद्धा वधारते. 44 धावा आहेत त्या धावफलकावरती. तर लगातार आपण बघतो की 3 चौकार मारणारे नितेश पाठारे वैयक्तिक खेळतायत 14 या धावसंख्येवरती. चांगली भागीदारी या ठिकाणी होत असताना यानंतरचा सामना असेल बॅटची एज यष्टीरक्षकांना टिपलाय झेल आणि फलंदाज प्रवीण राणे यांचा संपेल खेळ. यानंतरची मॅच साईदीप 11 प्रसाददादा राणे यांनी पुरस्कृत केलेला हा संघ. ते स्वतः प्रोप्रायटर आहेत बाप्पा वॉशिंग सेंटरचे आणि त्यांच्या माध्यमातून आपण बघतोय की साईदीप या नावानं हा संघ मैदानावरती खेळ करेल आणि त्यांच्या विरोधात असेल रिद्धी सिद्धी 11 शिंदीवाडी परखंदे. संजित भोसले यांनी या संघाला पुरस्कृत केलंय, त्याने आपण धन्यवाद दिले पाहिजेत. मी दोनही टीमच्या कर्णधाराला विनंती करतो की आपण टॉससाठी यायचंय. टॉस इनिंग ब्रेकमध्येच केला जाईल याची दक्षता घ्या. रिद्धी सिद्धी 11 शिंदीवाडी परखंदे आणि त्याचबरोबरीने साईदीप 11 दोनही टीमचे कॅप्टन आपण लगेच टॉससाठी यायचंय. हे सत्र जसं संपेल ना तसं आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. अंदाधुंदी फटका खेचायचा होता, संपर्कच झाला नाहीये. निर्धाव चेंडूच्या बरोबरीने पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावसंख्या होतीये 44 धावा धावफलकावरती. येणारे 24 चेंडू जिंकण्यासाठी 45 धावसंख्येचा पाठलाग दुसऱ्या सत्रामध्ये काव्य अन्वित 11 या टीमला करावा लागेल. या धावसंख्येचा पाठलाग केला जाईल की या विपरीत या धावा रोखल्या जातील, नेमकं काय घडेल, कोण पहिला विजय या स्पर्धेतील प्राप्त करेल हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती असतील रसायनी परिसरातील एक जबरदस्त समालोचक, मोहपाडा गावचे सुपुत्र, आमचे मित्र अगदी ज्यांनी कमी कालावधीमध्ये खूप चांगली कामगिरी साकारले. समालोचन क्षेत्रामध्ये आपलं नाव खूप चांगलं त्यांनी उंच केलं आहे. मानस मनोरे दुसऱ्या इनिंगमध्ये आपण त्यांचा आवाज या ठिकाणी ऐकणार आहोत. पण या ठिकाणी आपण बघतोय की या स्पर्धेचं विश्लेषण मी जरूर करेन. या स्पर्धेचं जर स्वरूप आपण पाहिलं ना तर प्रथम क्रमांकासाठी रोख रक्कम 70,000 रुपये, द्वितीय क्रमांकासाठी रोख रक्कम 50,000 रुपये आणि या ट्रॉफीज या स्पर्धेची अहमियत सांगून जातात. ही स्पर्धा किती मोठी असेल. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, त्याचबरोबरीने मॅन ऑफ द सिरीजसाठी ज्या ट्रॉफीज या ठिकाणी आपण बघतोय त्या आम्हाला स्पॉन्सर्ड केल्यात सन्माननीय अविनाशदादा कदम यांच्या माध्यमातून. त्यांनाही आम्ही आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. त्याचबरोबरीने मॅन ऑफ द मॅचच्या ज्या ट्रॉफीज आहेत ग्रुप ग्रामपंचायत जांभिवलीचे विद्यमान उपसरपंच सुजितदादा दळवी यांच्या माध्यमातून त्या ट्रॉफीज देण्यात आलेले आहेत. त्यांनाही आम्ही खूप सारे आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. सन्मान चिन्ह पुरवलेत A1 जोडी खऱ्या अर्थानं कुमार आदर्श मानकावले आणि त्याचबरोबरीने कुमार साहिल पाटील, त्यांनाही आम्ही आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. प्रथम आणि द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी या ठिकाणी आम्हाला स्पॉन्सर्ड केले ग्रुप ग्रामपंचायत तांबाटीचे सरपंच सन्माननीय अविनाशजी आमले साहेब,
त्यांचाही आम्ही मनपूर्वक असा आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. दोनही टीमच्या कॅप्टनला मी विनंती करतो की आपण टॉससाठी यायचंय. मॅन ऑफ द सिरीजसाठी सायकल या ठिकाणी असेल आणि ही सायकल आम्हाला या ठिकाणी स्पॉन्सर्ड केले ग्रुप ग्रामपंचायत होरालेचे माजी उपसरपंच नागेश दादा पाटील यांच्या माध्यमातून. त्यांचा आम्ही विशेषतः आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आणि टी शर्ट ट्रॅक जे आपण या ठिकाणी बघतो टॉससाठी या जयेश दलवी या ठिकाणी आलेले आहेत. मी अजय मोरे हे सुद्धा दाखल आहेत. या ठिकाणी टॉस केला जाईल आणि टॉस करण्याची विनंती सुयश कोचिंग क्लासेसचे प्राध्यापक सन्माननीय संजीव कुमार जाधव साहेब यांना आम्ही विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी करायचं आहे. टी शर्ट ट्रॅक या ठिकाणी भूषणदादा पाटील आणि अंकित शेठ साखरे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. त्यांचे विशेष आभार. कल्पेश पाटील यांच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज त्याचबरोबरीने बेस्ट फिल्डर यासाठी शूज देण्यात आलेले आहेत. कामार्लीचे कल्पेश पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आलेले त्यांना आम्ही आभार व्यक्त करतोय. चेंडू पुरवलेत संपूर्ण स्पर्धेमध्ये. साईदीप 11 टॉस जिंकलेला आहे. जयेश पनवेलकर मंगेश कदम प्रसाद कदम आणि रमेश दलवी यांनी आम्हाला चेंडू पुरवलेत त्यांनाही आभार. आणि पाणी पुरवलंय अक्षय पाटील प्रशांत शेंडे आणि अमित पाटील त्यांनाही आम्ही आभार व्यक्त करतोय. यानंतरची मॅच साईदीप 11 टीमनं टॉस जिंकलेला आहे. एक महत्त्वाची सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. जर एस टी रक्षकाने चेंडू कलेक्ट केला तर तुम्हाला स्ट्राईक रोटेशन करता येणार नाही. तिथे चेंडू अगदी डॉट असेल याची आपण सर्व टीमनं नोंद घ्यायची. पहिल्या सत्राचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या झाले 44. येणारे 24 चेंडू 45 धावसंख्येची गरज मात्र मायक्रोफोन वरती असतील मानस मनोरे. हॅलो धन्यवाद अंकितजी मालुसुरे सर. मराठा प्रीमियर लीग 2025 पर्व 8वे जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं पाहुण्यांचं आणि मान्यवरांचं मी मानस मनोरे या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. या स्पर्धेचं 8वं पर्व आपण या ठिकाणी पाहतोय. नंदनपाडा गावचं अतिशय भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानावरती अर्थातच दिनांक 7 फेब्रुवारी 2025 रोजी या स्पर्धेचा शुभारंभ होताना पाहायला मिळतो. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं की या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न झाला गेला आणि तदनंतर मात्र या स्पर्धेची घोड अशी सुरुवात या ठिकाणी होताना आपण सगळ्यांनी पाहिली. मैदानाच्या आतमध्ये अतिशय चांगल्या मॅचेस सुरुवात. परंतु या स्पर्धेसाठी आपण पाहतोय स्टंप ज्यांच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी पुरवले जातात ते सन्माननीय रुपेश दादा साळुंखे यांचा देखील आपण आभार या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच व्यक्त करूया. मैदानाच्या आतमध्ये मात्र आपण वळूया जिथे पहिली मॅच MPL सीझन 8 ची मात्र सुरू आहे. एका बाजूला संघ पाहायला मिळेल तो अर्थातच राजे शिवछत्रपती वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधात काव्या अँड अन्वित 11 या दोन टीमच्या दरम्यान मॅच होती. टॉस जिंकला काव्या अँड अन्वित 11 टीमने आणि प्रथमतः मात्र निर्णय घेतला गेला तो म्हणजे गोलंदाजी करण्याचा. बॅटिंग करताना 44 धावा झाल्यात. 45चा पाठलाग करायचा परंतु पहिला बॉल काय कमालीचा चेंडू इष्ट्या उद्ध्वस्त करून जातोय. यू मिस आय विल डेफिनेटली इट सांगितलं जात आहे. पहिल्या बॉल वरती फलंदाज बाद. थँक्यू डीजे ऑपरेटर. MPL खरं तर या स्पर्धेची उत्सुकता या विभागामध्ये बऱ्याचशा खेळाडूंच्या मनामध्ये आपल्याला सातत्याने पाहायला मिळते.
कारण सगळ्यांना अगदी आशा लागली असते की MPL कधी येणार आणि प्रत्येक खेळाडूच्या मनामध्ये या स्पर्धेमध्ये खेळताना मात्र वेगळाच आनंद हा आपण सातत्याने पाहिलाय. या स्पर्धेचा इतिहास जर पाहिला तर गेली 7 वर्ष तीच दहशत, तोच दरारा आणि तोच दर्जा या स्पर्धेच्या माध्यमातून कायम ठेवला गेला आणि यावर्षी तो दर्जा आणखीन उंचावलाय यात मात्र कोणतीच शंका नाही आहे. स्पर्धेचे अध्यक्ष आपण पाहतोय सन्माननीय भूपेश दादा पाटील ज्यांच्या संकल्पनेतून मात्र यावर्षी सीझन 8 MPL ही स्पर्धा मात्र या ठिकाणी साकार होती आहे. त्याच्याच बरोबरीने दमदार आयोजक आमचे आई एकविरा हॉटेलचे प्रोप्रायटर मिलिंद दादा सावंत यांचं देखील कौतुक करावं लागेल. अतिशय चांगलं आयोजन आणि नियोजन पाहायला मिळतं आणि त्यांच्या बरोबरीने त्यांचे सगळे शिलेदार मग मयूर मुंडे असतील, विकी अंबरे असतील, शुभम मोरे, अजिंक्य जाधव असतील, नीरज तांबणे आणि मुन्ना मोरे या सगळ्यांची देखील भरीव कामगिरी या स्पर्धेच्या या भव्य दिव्य सोहळ्यामध्ये राहिली आहे आणि त्या सगळ्यांचा आपण आभार व्यक्त करूया. हलक्या हाताने परंतु 3 स्टंपच्या मधोमध सापडलं गेलंय. पंचांचं बोट मात्र आकाशाकडे येत आहे. चांगली सुरुवात झाली आहे. कौतुक करावं लागेल गोलंदाज कुणाल कदमचं. काय कमालीची बॉलिंग. आणखीन एक फलंदाज बाद. ऑपरेटर मैदानाच्या आतमध्ये मात्र 2 टीमना आपण खेळताना पाहतो आहे. परंतु जर राजे शिवछत्रपती वॉरियर संघाचा विचार केला तर या स्पर्धेमध्ये त्यांना पुरस्कृत करण्याचं काम केलं आहे ते सन्माननीय प्रवीण दादा मनवे आणि त्याच्याच बरोबरीने कुमार प्रतीकजी मनवे यांनी मात्र पुरस्कृत केलेला राजे शिवछत्रपती वॉरियर्सचा संघ मैदानाच्या आतमध्ये आपण खेळताना पाहतोय. त्यांच्या विरोधात जर आपण काव्य अन्वित 11 संघाचा विचार केला तर त्यांना पुरस्कृत करण्याचं काम केलं आहे सन्माननीय रोशन मोरे असतील, सन्माननीय ऋषिकेश पाटील असतील आणि सन्माननीय अनिकेत दादा जोशी यांनी मात्र पुरस्कृत केलेला हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो आहे. पुनश्च एकदा कुणाल तयार आहेत. यावेळेचा लोअर फुल टॉस बॉल ऑन साईडला ड्राईव्ह केलं. डीप काऊ कॉर्नरमध्ये खेळाडू पाहायला मिळतात आणि या तिसऱ्या बॉलवरती मात्र धावसंख्येचा श्री गणेश केला जातो. सिंगल धाव मात्र या ठिकाणी स्कोर बोर्डवरती जोडली जाईल. पिवनचं पहिलं षटक. कुणाल कदम या गोलंदाजाचा विचार जर केला तर बरंचसं नाव लौकिक ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या खेळाडूने कमावलंय. त्यांच्या ग्रामीण संघाचा जर आपण विचार केला तर शिरवली या ग्रामीण संघामधून ते खेळताना मात्र बऱ्याचशा मैदानावरती आपण त्यांना पाहिलं आहे. परंतु आता मैदानाच्या आतमध्ये ते उतरलेत. अर्थातच काव्य अन्वित 11 या टीमसाठी आणि या चांगला खेळ मात्र सुरुवातीच्या ओव्हरमध्ये होतो आहे. लोअर फुल टॉस बॉल यावेळेस देखील गुडघा टेकून एक स्टायलिश फटका मारण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु कुणाल कदम यांच्याकडे गोलंदाजीचा चांगला क्लास मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. पण क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं जातं जस्ट हिट द बॉल, डोंट लुक ॲट द बॉलर. म्हणजे गोलंदाज किती मोठा आहे याकडे पाहण्याची गरज नाही आहे. तुम्ही फक्त चेंडूला खेळा तर धावा येतील, परंतु हवेत बॉल आहे. झेल घेण्याची शक्यता निर्माण झाली होती. नो मॅन स्टँडमध्ये चेंडू टप्पा पडला जातो आहे. 2-2 खेळाडू बॉलवरती येतील. तत्पूर्वी एक धाव ही मैदानाच्या आतमध्ये मात्र पूर्ण केली गेलेली आहे. बीमरसाठी बॅटिंग टीमचा रिव्ह्यू असेल. येस अंपायर, वी विल चेक अँड वी विल अपडेट द राईट डिसिजन. या ठिकाणी फॉर्च्यून लाईव्ह इव्हेंट्स यांच्या क्लिअरिटी आणि क्वालिटीमध्ये चेक केलं जाईल. तिसरे पंच प्रीतम पाटील सर हे मात्र चेक करतील आणि निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. नो बॉल. रिव्ह्यू इज डेफिनेटली सक्सेसफुल. आणि या ठिकाणी तिसऱ्या पंचांचा निर्णय येतो आहे की तो चेंडू जो होता तो बीमरचा नो असेल आणि त्याच्याच बरोबरीने कुणाल कदम यांना पहिली वॉर्निंग देखील दिली जाईल. कारण एका ओव्हरमध्ये 2 बीमरचे नो बॉल अलाउड नसतील. जर तुम्ही 2 बीमरचे नो बॉल एका षटकामध्ये फेकले तर त्या मॅचमध्ये तुम्हाला पुनश्च एकदा गोलंदाजी करण्याची संधी मिळत नाही.
आणि त्यामुळे पहिली वॉर्निंग असेल, परंतु फ्रीडचा चेंडू आहे बॅटरसाठी. फ्रीडचा बॉल फळीची वरची एज घेतली आहे, परंतु बॅकवर्ड रिजन मध्ये आहे. चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. 100% कमिटमेंट आणि 100% एफर्ट मैदानाच्या आतमध्ये दाखवला जातोय. चेंडूला फील्ड करतील, तत्पूर्वी मात्र सिंगल धाव या चेंडूवरती मिळती आणि एका धावेच्या बरोबरीने धाव फलक मात्र 2-4 या आकड्यावरती जाऊन पोहोचला गेलाय. संत आणि सावध सुरुवात या ठिकाणी म्हणावी लागेल ती बॅटिंग टीम राजे शिवछत्रपती वॉरियर संघाची. परंतु नरेश सर, नेहमी म्हटलं जातं स्लो अँड स्टडी विन्स द रेस, असं नेहमी म्हटलं जातं. यावेळेस चांगला चेंडू पिच केला गेलाय, परंतु मंचावरती आपण पाहतोय पाहुण्यांचं आगमन होतं आहे. रिद्धी सिद्धी 11 शिंदीवाडी परखंदे या टीमचे पुरस्कर्ते, एक दमदार व्यक्तिमत्व सन्माननीय संजित दादा भोसले साहेब, ज्यांचं आगमन या ठिकाणी मंचावरती झालंय. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करूया त्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय सन्माननीय अनिल दादा मोरे यांचं देखील आगमन व्यासपीठावरती होतंय. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील स्वागत असेल. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 4 धावा आहेत 2 गडींच्या मोबदल्यात स्कोर बोर्डवरती. येणारे 18 बॉल आहेत आणि विजयासाठी 41 अर्थातच 41 धावांची गरज आहे. स्वागत केलं जाईल या ठिकाणी. या स्पर्धेसाठी प्रत्येक वर्षी ज्यांच्या माध्यमातून मात्र स्टंपची व्यवस्था केली जाते ते सन्माननीय रुपेश दादा साळुंके यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी रुपेश दादांना विनंती करतोय की आपण आमच्या छोट्याशा सन्मानाचा स्वीकार या ठिकाणी करायचा, कारण पाहुण्यांच्या येण्याने कार्यक्रमाचा आनंद नेहमी द्विगुणित होत असतो. आणि पाहुणे येती घरात तोची दिवाळी दसरा असं नेहमी म्हटलं जातं. आणि पाहुण्यांचा मान सन्मान करणं हे आपलं परम कर्तव्य आहे, कारण अतिथी देव भव ही आपली भारतीय संस्कृती. आणि सन्माननीय रुपेश दादा साळुंके जो प्रत्येक वर्षी मात्र या स्पर्धेसाठी स्टंप्सच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात जातात. कॅमेरामॅन, विनंती असेल की आपण कॅमेरा या ठिकाणी फ्लिप करायचा. सन्माननीय रुपेश दादा साळुंके यांचं स्वागत व्यासपीठावरती केलं जात आहे. त्यानंतर सन्माननीय पुढील पाहुणे अमित दादा पाटील यांचं देखील स्वागत केलं जाईल. मी या आयोजक मिलिंद दादा सावंत यांना विनंती करतो की आपण अमित दादा पाटील यांचा सन्मान करायचा. उद्घाटन सोहळा त्यांच्या गोड वाणीतून या ठिकाणी संपन्न होताना आपण पाहिला. त्यांचं स्वागत केलं जात आहे, परंतु फटका चांगला आहे. उंची जास्त, लांबी कमी. मिड विकेट मध्ये खेळाडू आहेत. टिपलाय झेल आणि संपवला जातोय खेळ. पंचांचा इशारा यावेळेस नक्कीच येईल, परंतु यस अंपायर, रिव्ह्यू असेल थ्रोचा. ओके, यस, बॅटिंग टीमनी थ्रोचा या ठिकाणी रिव्ह्यू घेतला. थर्ड अंपायर आहेत, चेक करतील आणि निर्णय तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवला जाईल. आक्षेप घेतलाय गोलंदाजावरती. बॅटिंग टीम असं सांगते की हा चेंडू कदाचित थ्रो फेकला गेला आहे असं ऑब्जेक्शन त्यांनी वर्तवलंय आणि त्यामुळे थर्ड अंपायर या ठिकाणी तिसऱ्या पंचांची माग मात्र केली जाईल. फेअर बॉल या ठिकाणी निर्णय तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून मात्र नक्कीच आला गेलाय. यू हॅव टू रिस्पेक्ट द डिसिजन ऑफ द अंपायर. तिसऱ्या पंचांनी चेक केलाय, त्यामुळे त्यांच्या निर्णयाचा सन्मान तुम्हाला करावा लागेल. फलंदाज बाद. आणि पहिली रिव्ह्यू देखील या ठिकाणी लॉस झालाय. रिव्ह्यू नव्हता, वॉर्निंग असेल. नाही, गोलंदाजाला वॉर्निंग असेल, परंतु ऑनफील्ड अंपायर सांगतात की पूर्ण षटक चेक केलं जावं. नक्कीच तिसरे पंच या ठिकाणी ऑन असतील
आणि टी व्ही स्क्रीन्सवरती मात्र प्रत्येक बॉल या षटकामध्ये नक्कीच चेक केला जाईल. तीन फलंदाज मात्र आतापर्यंत बाद केले गेल्यात. इनॅट क्रमांक 5 वरती आपण पाहतोय वरुण पाटील हे खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये नक्कीच इन केले जात आहेत. युवा खेळाडू आहेत, परंतु त्यांना मात्र मैदानाच्या आतमध्ये आता आपली बॅटिंग या ठिकाणी दाखवावी लागेल. कारण एक वेल सेटल पार्टनरशिप जर या ठिकाणी बिल्डअप केली तर मात्र विजयाच्या आशा पल्लवित होतील. त्या म्हणजे बॅटिंग करणाऱ्या टीम काव्य अन्वित 11 संघाच्या. परंतु त्यासाठी त्यांना प्रयत्न करावे लागतील, जिथे मात्र अडचणी तुमच्या समोर असतात. परंतु प्रयत्न जर तुम्ही कराल तर प्रत्येक अडचणीवरती मात्र तुम्हाला मात करता येईल. या उद्देशाने आता मैदानाच्या आतमध्ये अटॅक मात्र करावा लागेल. आक्रमण हाच तुमचा बचाव आहे, कारण अटॅक इज अ फॉर्म ऑफ डिफेन्स असं नेहमी म्हटलं जातं. आणि आक्रमण करण्याची गरज आहे ते म्हणजे बॅटिंग करणाऱ्या टीम काव्य अन्वित 11 संघाला. 4 धावात चांगली गोलंदाजी होती. नितेश पाटील या नितेश पाठारे या गोलंदाजाची दुसरा षटक या ठिकाणी सुरू आहे. गोलंदाज तयार. यावेळेस बॅकफुटला गेला, टीप द क्रीज जाऊन फक्त ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला. ऑन साईडला मात्र बॉल ट्रॅव्हल केला जातो. शॉर्ट मिड विकेटमध्ये खेळाडू वेगाने येत आहेत. तत्पूर्वी मात्र एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली जाईल. मगाशीच अंकित मालुसरे सर यांनी उल्लेख केला की या मैदानावरती बऱ्याचशा धावा होताना बऱ्याचशा स्पर्धेमध्ये आपण पाहिल्यात. परंतु MPLच्या कमिटीने मात्र गोलंदाजांसाठी पोषक अशी खेळपट्टी या मैदानाचा आढावा घेत तयार केली आहे. आणि त्यामुळे सुरुवातीच्या मॅचमध्ये बॉलरचा दबदबा मैदानाच्या आतमध्ये आपण नक्कीच पाहतो आहे. परंतु आता डावखुऱ्या हाताचे खेळाडू जर आपण विचार केला फलंदाज सनी पाटील यांचा, तर आक्रमण त्यांना करावं लागेल. आणि सनी पाटील यांचा जर विचार केला ना नरेश दळवी सर, तर मागच्या MPL मध्ये त्यांची बॅट तुटली होती. याचा उल्लेख जर तुम्हाला आठवत असेल ते व्हिडिओ देखील आमच्या इंस्टाग्राम पेजवरती अपलोड केलेली आहे. मागच्या वर्षी सनी पाटील यांची बॅट मात्र क्रॉस साईडने ब्रेक झाली होती आणि त्यावेळेस तो क्षण मात्र त्या ठिकाणी नक्कीच आमच्या माध्यमातून अपलोड केला गेला. परंतु मागील वर्षी चांगला खेळ राहिला होता. या वर्षी देखील तसंच खेळ करावा लागेल सनी पाटील यांना. लोवर फुटटॉस बॉल आहे, स्ट्रेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, अगदी तीर की तरह सीधा हा शॉट असं म्हणावं लागेल. परंतु खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित आहेत. मैदानाच्या आतमध्ये फक्त सिंगल धाव घेतली जाते, परंतु सिंगल डबलने काहीच होणार नाहीये. सिंगल डबलने दिल्ली दुरुस्त नाही तर दिल्ली दूरस्त होईल आणि त्यामुळे आक्रमण आता इथे चढवावं लागेल. मिलिंददादा सावंत यांची प्रत्येक गोष्टीवरती मात्र अगदी बाज की तरह नजर आहे. प्रत्येक पाहुण्याचा सन्मान असेल, तदनंतर पाहुण्यांचा पाहुणचार असेल, मात्र प्रत्येक गोष्ट वेळोवेळी करण्याचं काम मिलिंददादा सावंत देखील करतायत. ऑन साईडला ड्राईव्ह केला. यावेळेस लॉंग ऑन मध्ये खेळाडू आहेत. फक्त एकच धाव मिळते आणि एका धावेच्या बरोबरीने आता धावफलक पुढे सरसावलं जाईल. 7 धावा या ठिकाणी स्कोर बोर्ड वरती मात्र नोंद केल्या जात आहेत. नितेश पाठारे चांगली बॉलिंग त्यांची होती. पहिल्या षटकामध्ये जशी गोलंदाजी कुणाल कदम यांनी केली होती, अगदी त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून मात्र गोलंदाजी केली जाते नितेश पाठारे यांच्या माध्यमातून. यॉर्क पद्धतीचा बॉल, खोरवट टप्प्याचा चेंडू, ब्रह्मास्त्राचा वापर केलाय. फळीची आतली एज घेत असताना चेंडू शॉर्ट फाईन लेग मध्ये वळण घेतोय. तत्पूर्वी एक धाव पूर्ण केली जाते. एका धावेच्या बरोबरीने षटक क्रमांक 2 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेला. पाठलाग करायचा काव्य अन्वित 11 संघाला 45 धावांचा. धावफलकावरती धावा होत आहेत त्या 3 बाद 8 धावा. आणि आता समीकरणाचा आपण विचार केला तर येणारे 12 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि विजयासाठी 37 धावांची गरज आहे. 2 षटकानंतर ऑफिशियल ड्रिंक्स ब्रेक असेल, त्यामुळे जर तुम्हाला पाणी मैदानाच्या आतमध्ये द्यायचं असेल तर ते तुम्ही 2 षटकानंतरच द्यावं, ही सूचना असेल. 12 चेंडू 37 धावांची गरज. पाहुण्यांचा सन्मान या ठिकाणी नक्कीच केला जाईल. रिद्धी सिद्धी 11 शिंदेवाडी परखंदेचे पुरस्कर्ते आणि एक दमदार पॅकर म्हणून ज्यांची ओळख आहे त्या सन्माननीय संजित दादा भोसले ज्यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल. गेस्ट इज गॉड असं नेहमी म्हटलं जातं. कॅमेरामॅनना विनंती असेल की कॅमेरा आपण या ठिकाणी वळवायचा. संजितजी भोसले साहेब जो मात्र
रिद्धी सिद्धी 11 शिंदेवाडी परखंदे संघाचे पुरस्कर्ते आहेत. मागील वर्षी देखील त्यांना आपण पाहिलं होतं. या वर्षी देखील मात्र या स्पर्धेमध्ये त्यांनी हा संघ पुरस्कृत केलाय. त्यांचं आगमन झालं आणि त्यांचं स्वागत या ठिकाणी संपन्न केलं जात आहे. आपण आलात त्याबद्दल आपला आभार. संजित दादा भोसले यांच्या टीमने मात्र मागील वर्षी दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक त्या ठिकाणी नक्कीच पटकावलं होतं आणि सायदीप 11 संघ हा गत वर्षी मात्र चॅम्पियन संघ या स्पर्धेमध्ये ठरताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला होता. ज्यांची मात्र मॅच नक्कीच पाहायला मिळेल. परंतु सायदीप 11 संघाचे पुरस्कर्ते आणि आमचे हितचिंतक आणि ज्यांच्या माध्यमातून मात्र आमच्यासाठी नेहमी शुभेच्छा नेहमी चांगल्या कमेंट्स येत असतात ते या ठिकाणी आपण पाहतोय बाप्पा वॉशिंग सेंटरचे सर्वा प्रसाद दादा राणे आणि त्यांच्याबरोबर आपण तेच या ठिकाणी या ओनरशिपमध्ये नक्कीच असतील. सायदीप 11चे बाप्पा वॉशिंग सेंटर प्रोप्रायटर आहेत प्रसाद दादा राणे आणि त्यांचा संघ मात्र मागील वर्षी चॅम्पियन ठरताना पाहायला मिळाला होता. आणि या संजित दादा भोसले हे मात्र रनरअप राहिले होते मागील वर्षी. परंतु यावर्षी खेळ कसा असेल पाहणं महत्वाचं राहील. अपील मात्र या ठिकाणी नक्कीच केली जाते. LBW लेग बिफोर विकेटसाठी 11 खेळाडूंमध्ये उत्साह अगदी ऑस्ट्रेलियन स्टाईलने मैदानाच्या आतमध्ये मात्र अपील झाली आहे. परंतु अंपायर सांगतात कदाचित मिसिंग लेग असावा आणि त्यामुळे मात्र या अपीलला मात्र फेटाळला गेला. तिसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवरती गोलंदाज प्रवीण राणे या गोलंदाजांना पाहतो आहे. पुनश्च एकदा डावकुऱ्या एसटीच्या बाहेर हा चेंडू पिच केला गेला. आम्ही पाहतोय सर्वांनी आपण ऑनफिल्ड अंपायर जर विचार केला तर मेन अंपायर असतील नंदकुमार पाटील सर. त्यांच्यासोबत जर आपण स्क्वेअरलेग अंपायर यांचा विचार केला तर स्क्वेअरलेग अंपायरांच्या भूमिकेत आपण पाहतोय संजय भोईर सर यांना आणि तिसरे अंपायर प्रीतम पाटील सर यांचं पॅनल मात्र या संपूर्ण स्पर्धेमध्ये ॲज अन अंपायर पाहायला मिळेल. ॲज अन स्कोरर खालापूर तालुक्यातील सर्वोच्च स्कोरर मी ज्यांना म्हणतो ते नरेश तळवी सर आहेत. परंतु फटका चांगला आहे प्रॉपर क्लास. फटक्यात होतं वजन आणि धावा मिळतील अर्धा डझन. चेंडू सीमा पार षटकार. इथून मात्र आता अटॅक केलं जात आहे. सनी पाटील सांगतायत की इथून मात्र माझी वेळ आली आहे. टाइम सबका आता है और टाइम सबका बदलता है आणि इथून मात्र सनी पाटीलने आता आक्रमण करायची सुरुवात केली आहे. यावेळेस लोवर फुल टॉस आणखीन एक चांगला फटका. वा भाई वा. आम्हाला आवडत नाही तडजोड कारण आम्ही करतो फक्त तोडफोड. आणखीन एक षटकार. कमालीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली जातीये. सनीने मचाई आहे सनसनी याचा उल्लेख मात्र आपण नक्कीच करणार आहोत. धावा आहेत धावफलकावरती 21 लॉस ऑफ 3 विकेट्स. विजयासाठी जर आपण विचार केला तर अजूनही 24 धावसंख्येची गरज असेल. पुनश्च एकदा ओव्हरपिच पद्धतीचा बॉल परंतु यावेळेस खेळाडू जज करतात. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं जात आहे. 2 षटकारांचा मार बसला तदनंतर कमबॅक केलाय गोलंदाज प्रवीण राणे यांनी आणि सिंगल धाव मात्र या चेंडूवरती नक्कीच मिळते. 45 धावांचा पाठलाग करायचा. 22 हा आकडा मात्र स्कोरबोर्ड वरती येतोय आणि विजयासाठी आपण विचार केला तर येणारे 8 बॉल आणि अजूनही 23 धावसंख्येची गरज आहे. 8 चेंडू 23 धावा. जर आपण T20 क्रिकेटचा विचार केला तर 20व्या षटकापेक्षा 19वं षटक महत्वाचं असतं. 4 ओव्हरच्या मॅचचा विचार केला चौथ्यापेक्षा तिसरं षटक महत्वाचं असतं आणि आता जे 2 चेंडू या षटकामध्ये शिल्लक आहेत ते मात्र या मॅचमध्ये फार महत्वाचे राहतील. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदलली जाते. 8 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. अँगल मात्र चेंज केला जातो आहे. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने येत आहेत. चांगला बॉल आउटसाइड द ऑप्टमची लाईन वापरली आहे. अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आणि डॉट बॉल मात्र या ठिकाणी नक्कीच येतो आहे. छत्रपती शिवाजी महाराज प्रीमियर लीग जी मात्र
सगळ्या यंगस्टरची प्रीमियर लीग आपण याच मैदानावरती काही दिवसांआधी पाहिली आणि त्या स्पर्धेमध्ये वरुण पाटील यांचा चांगला खेळ मात्र सातत्याने आपण पाहिला होता आणि त्यामुळे मात्र आता वरुण पाटील यांना आपली गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. परंतु प्रवीण राणे सांगतात की हम भी कुछ कम नाही आहे आणि या ठिकाणी एक्सपिरियन्सचा वापर त्यांच्या माध्यमातून केला गेला. 3 षटकांचा खेळ संपला. धावा आहेत त्या धावफलकावरती 22 धावा. येणारे 6 चेंडूंचा खेळ मात्र शिल्लक आणि विजयासाठी 23 धावांची गरज. पंच आपण त्यांना टाइम अलर्ट करायचं कारण आता सूचना दिल्या जातील. जास्त वेळ घेऊ नका कारण 4 ओव्हर म्हटलं की 20 मिनिटांमध्ये एक सत्र पूर्ण झालं पाहिजे आणि त्यामुळे विनंती असेल की प्लीज डोंट टेक एक्स्ट्रा टाइम आणि वेळेमध्ये मात्र तुम्ही या ठिकाणी सत्र तुमचं पूर्ण करायचं. आणि नक्कीच मयूर दादा मुंडे सांगतात की पुढील मॅच पासून टाइम अलर्ट असेल. प्रत्येक टीमला मात्र स्ट्रिक्ट वॉर्निंग दिली जाईल. 15 मिनिटांमध्ये 3 षटकं, अन्यथा मग 4थ्या षटकामध्ये एक एक्स्ट्रा खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल. 6 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. जर पाहिलं तर आव्हान मात्र फार मोठं आहे परंतु जिद्द तुमच्या मनामध्ये नक्कीच असणं फार महत्त्वाचं असेल कारण जो असेल जिद्दी त्यालाच मिळेल प्रसिद्धी याचा उल्लेख मी नेहमी करत असतो आणि त्यामुळे आता ती जिद्द मैदानाच्या आतमध्ये दाखवावी लागेल. 6 चेंडू 23 धावांची गरज आहे. डेथ ओव्हरचा षटक आणि डेथ ओव्हर स्पेशलिस्ट गोलंदाज प्रतीक मनवे यांचा वापर मात्र केला जाईल. सनी पाटील जोपर्यंत विजयाच्या आशा पल्लवित असतील तो म्हणजे काव्य अन्वित 11 या टीमसाठी. परंतु आता अटॅक करावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये जेव्हा तुम्हाला विश्वासाने पाठवलं जातं स्वतःची गुणवत्ता सिद्ध करण्याबरोबर टीमच्या कॅप्टनचा विश्वास तुम्हाला सार्थ ठरवावा लागेल तेव्हाच तुमची गणना एका यशस्वी खेळाडूमध्ये केली जाईल. गोलंदाज तयार होतील. शेवटच्या षटकाची सुरुवात केली जातील. प्रतीक मनवे फुल टॉस बॉल आहे. फळीची एज घेतली जातीये. दुर्भाग्यशाली ठरतायत. पहिल्या बॉलवरती मात्र मोठा मासा जाळ्यामध्ये अडकला जातोय. जो खेळाडू डोईदुखी ठरला असता त्याला दाखवला जातोय तंबूचा रस्ता. सनी पाटील नो डाऊट कॅच आउट. पहिल्या बॉलवरती मात्र आपले इरादे या ठिकाणी विजयाचे स्पष्ट केले जात आहेत. प्रतीक मनवे त्यांना माहिती आहे सनी पाटीलचं शेवटच्या चेंडूपर्यंत राहणं माझ्या संघासाठी फार मोठा धोका असू शकतो आणि पहिल्या बॉलवरती मात्र सनी पाटील यांना तंबूचा रस्ता दाखवला जातोय. नवीन खेळाडू मुन्ना मोरे इनाट क्रमांक 6 वरती मैदानाच्या आतमध्ये दाखल केले गेले आहेत आणि अभिदादा पाटील यांच्याकडून मुन्ना मोरे यांच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक मात्र दिलं जाईल. यॉर्कर बॉल काय तेज तर्रा डिलिव्हरी आहे. अफलातून वेग पाहायला महत्व आहे. अचूक टप्प्यावरती मात्र नियंत्रण. स्पीड प्लस लाईन आणि लेंथ एका गोलंदाजासाठी सर्वात महत्वाचं आहे आणि ते दाखवलं जात आहे गोलंदाज प्रतीक मनवे यांच्या माध्यमातून. ऍब्सोल्यूट क्लास कमालीची गोलंदाजी आहे सुरुवातीच्या 2 चेंडूंमध्ये. यावेळेस प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅक टू बॉलर. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूचं कलेक्शन होत आहे. डिरेक्टेड करण्याचा प्रयत्न होता. गोटी नेम मात्र चुकला गेला परंतु निर्धाव चेंडूची सांगता होतीये आणि या डॉट बॉलच्या बरोबरीने आपण पाहतोय राजेश शिवछत्रपती वॉरियर संघ विजयाच्या दिशेने या ठिकाणी वाटचाल करताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल कारण समीकरणाचा विचार केला तर येणारे 3 चेंडू आहेत आणि विजयासाठी 23 धावेंची गरज. 3 चेंडूवरती 3 षटकार आले तरी 18 होतात. क्रिकेटच्या खेळामध्ये असा कुठलाच फटका नाहीये जो एका चेंडूवरती तुम्हाला 6 पेक्षा जास्त धावा देऊन जाईल. एखादा खराब चेंडू जर फेकला तरच मात्र त्या धावा तुम्हाला मिळण्याची शक्यता असेल परंतु ISPL मध्ये नरेश सर एका चेंडूवरती 9 धावा मिळताना देखील आपण पाहिलेले आहेत पण ते वेगळे नियम आहेत आणि ग्रामीणचा विचार केला तर यावेळेस वेगळी नियमावली आपल्याला नक्कीच पाहायला मिळते.
परंतु हे चोरटे धाव घेण्याचा प्रयत्न आहे. रनआउटची संधी होती परंतु एक धाव या ठिकाणी मात्र नक्कीच पूर्ण केली जाते. आता फक्त या मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक असेल असं म्हणायला हरकत नाहीये. जेव्हा तुम्ही एखाद्या मोठ्या धावसंख्येला चेस करता सुरुवात तुमची आक्रमणाने होणं फार महत्वाचं आहे. परंतु सुरुवातीला कुणाल कदम यांनी केलेली कसून गोलंदाजी, त्यानंतर नितेश पाठारे यांनी केलेली कसून गोलंदाजी या ठिकाणी मात्र उपयुक्त ठरतीये. ते म्हणजे राजेश शिवछत्रपती वॉरियर संघासाठी. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यॉर्क बॉल पंचांकडे तात मागितली जातीये. अगदी बॅटच्या खाली चेंडूची पिचिंग, ब्रह्मास्त्राचा वापर. मोस्ट डिफिकल्ट डिलिव्हरी बोल्ड बाय अन बॉलर जर कुठली असेल तर ती असते यॉर्कर आणि तिचा वापर मात्र नक्कीच केलाय. शेवटचा बॉल मात्र या ठिकाणी आता शिल्लक आहे आणि या विजयाचा दरवाजा ठोठावताना आपण पाहतोय टीम राजेश शिवछत्रपती वॉरियर संघाला. यावेळेस शेवटचा बॉल, शेवट गोड केलाय वरुण पाटील यांनी. परंतु अब क्या फायदा जब चिडिया चुप गई खेत, कारण मॅच मात्र संपली आहे आणि MPL सीझन 8 ची पहिली मॅच जिंकली आहे टीम राजे शिवछत्रपती वॉरियर संघाने. त्यांना आपण म्हणूया हार्दिक हार्दिक अभिनंदन. त्यावेळी चला या ठिकाणी टीम सायदे बलवन कॅप्टन जयेश दळवी